हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांची आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेतली गेली आहे. गावातील श्रमदान, वाचनालय, परसबाग आणि स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून झालेल्या कायापालटची पाहणी करून 6 सप्टेंबरला या सर्व कामांचं विशेष व्हिडिओ शूटिंग केलं गेलंय. विस्तार अधिकारी दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गावातील विविध प्रकल्पांची पाहणी केली गेली. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत मांजरसुंबा गावानं स्वच्छ आणि सुंदर गावाचा जो निर्धार व्यक्त केलाय, त्याचं सादरीकरण या चित्रफितीच्या माध्यमातून राज्यस्तरावर केलं जाणार आहे. याच निमित्तानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित कृषी महाविद्यालय यांच्या वतीनं भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला गेला. राष्ट्रीय पोषण अभियान आणि पौष्टिक तृणधान्य यावर आधारित शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिरही पार पडलं. तर महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि इतर मनोरंजनात्मक खेळ देखील या ठिकाणी पार पडलेत. या यशस्वी उपक्रमासाठी सरपंच रुपाली कदम, उपसरपंच जालिंदर कदम, ग्रामपंचायत सदस्य किरण कदम, प्रशांत कदम, मंगल कदम, कविता वाघमारे आणि तंटामुक्ती अध्यक्ष इंद्रभान कदम यांनी विशेष परिश्रम घेतलेत. आज कृषी महाविद्यालयाच्या इथं शेतकरी मेळावा होता. शेतकरी मेळाव्यामध्ये ज्या गावामध्ये 1 महिना झाला आहे मुली आलेल्या आहेत, त्या मुलींनी इथं शेतकरी मेळावा ठेवला. शेतकरी मेळाव्यासाठी जे विद्यालयाचे प्राचार्य इथं सर्व मॅडम सर इथं आलेले आहेत, त्यांनी आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना सर्वांना मार्गदर्शन इतका अतिशय उत्तम सांगितलेलं आहे. शेती कशी करायची हे पण सांगितलेलं आहे. आणि इथं ज्या मुली राहत आहेत त्यांनी पण 1 ते 1.5 महिना झालेला आहे. या मुलींनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीसाठी काय उपयोगी आहे, सेंद्रिय शेती कशी करायची, रासायनिक खताचं ते पण सांगितलेलं आहे. आणि ज्यासाठी आपण सर्वजण शेतकरी आपल्या घरासाठी जे शेतीमध्ये पिकवतो त्यासाठी निरोगी आयुष्य जगावं म्हणून या कृषी कन्यांनी अतिशय उत्तम सर्व घरोघरी जाऊन प्रशिक्षण त्यांना माहिती दिलेली आहे. आणि एवढं बोलून कृषी कन्यांचा मी आभार मानते. स्पर्धेपासून आल्यापासून मी त्यांचं पूर्ण लक्ष देतो. रोज सकाळी यायचो, बघायचो, त्यांना विचारायचो. माझी वस्ती 2 किलोमीटर आहे, तिथपर्यंत पायी आल्या. पहिल्या दिवशी त्यांना गाडी घेऊन सगळ्यांचे झाडं झुडं वस्तीवर जाऊन दाखवले. ते म्हणले आता आम्हाला काही माहीत नाही. मग मी त्या आमच्या शेतकऱ्याच्या घरी गेलो. माझ्याच भावाची इथं बाग आहे 2, त्यांच्या दोघांचे बाग दाखवले, चुलत भावाचे दाखवले. तर ह्या एवढ्या मुली त्यांच्या शिक्षणासाठी म्हणजे गाठा तर यांनी आमच्या गोरक्षनाथांनी आणि रामेश्वरनी यांचं भयतोय कडाला नेहो आणि अशाच कोणी कृषी कन्या अधिकारी हो कृषी खात्यामध्ये. आणि येळात घाटाचं नाव निघो, या कुठं सर्व्हिसला आहेत काय आहे, कुठं शिकल्या, हे येळात घाटामधलं नाव निघलं का अनेक मुलं आज तिथे शिकायला येतील बाहेरचे. एवढीच विनंती माझी. या ठिकाणी मी तुम्हाला एक विचारतो की आमच्या कृषी कन्यांचा आणि आमच्या विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्या गावासाठी काय फायदा होतोय का? गावासाठी फायदा नाही होत तर मग आम्ही उगच घेत होतो त्यांना आमच्या गावामध्ये. त्यांनी आम्हाला विचारलं का गावामध्ये यायचं मग आमच्या संगत लागणार का, तर आम्ही म्हणलं संगत लावू. कारण यांच्यापासून आम्हाला असा फायदा आहे का रानमळ्याने माहिती मिळते. वस्त्या लांब आहेत, गाव नाही आमच्या इथं ठिकाणी. काही राजवाड वस्ती इथं सगळी रानमळे वस्ती 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर अशा वस्त्या आहेत. तर ह्या तिथपर्यंत नेल्या. तरी त्यांना मी एक दिवस असं म्हणलं का आपली एक खाणी समोरच काढा म्हणलं. कुठं किती मुलं आहे, कुठं काय आहे, ते म्हणजे आमच्या खात्यात नाही म्हणले. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील मौजे मांजरसुंबा तालुका नगर आमच्या या छोट्याशा गावाने मुख्यमंत्री पंचायत राज अभियानमध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देवाभाऊ यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये जनतेच्या सेवेसाठी असणारी सर्व सरकारी यंत्रणा, कृषी विभाग असेल,
त्याच्यानंतर पंचायत समिती असन, महसूल विभाग असन, इलेक्ट्रिक विभाग असन, सर्व प्रकारच्या विभागाचा त्या गावामध्ये जाऊन प्रत्येक विभागाने आपल्या शासनाच्या असणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायच्या. आरोग्य विभाग असन, या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं या अभियानमध्ये जे कार्य केलं, खरोखर हे एक अभिमानास्पद कार्य आहे. त्याचा गावातील गरजू व्यक्तींना, अपंग असतील, महिला असतील, शेतकरी असतील, गरजू लाभार्थी असतील, ह्या घरकुलवाले असतील, याचा सर्वांना त्याचा लाभ या ठिकाणी होतोय. खरंच मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन करेन. आणि या अभियानाच्या काळात आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, शिव साहेब, BDO साहेब, त्यांची सर्व टीम आणि सर्व विभागाची टीम या गावामध्ये हिरिरीने भाग घेताना, काम करताना आणि लाभार्थ्याचे येणारे प्रश्न सोडवताना निश्चित या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. त्या अभियानाची आज शूटिंग आज मंत्रालयातील फोटोग्राफरचं काम करणारे सन्माननीय माने साहेब, त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर नगर पंचायत समितीचे गळवी साहेब आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आली आणि आमच्या प्रत्येक इव्हेंटचं शूटिंग केलं. तर निश्चित आम्हाला आज अभिमान वाटला आणि याच प्रकारचं आम्ही काम माननीय मुख्यमंत्री साहेबाच्या सूचनेमध्ये आणि नियमामध्ये आहे त्या प्रणालीमध्ये राहून आमच्या गावाला बक्षीस मिळवण्यासाठी आणि लोकांना या कामाचा घरोघर त्यांच्या दारात योजना पोहोचवण्याचं काम या अभियान काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि याप्रमाणेच ते सातत्य आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत. यावेळी ग्रामविकास अधिकारी सारिका वाळुंज, तलाठी कविता जाधव, कृषी सहाय्यक सुविधा वाणी, पशुवैद्यकीय अधिकारी कुसळकर, आरोग्य विभागाची टीम आणि विखे पाटील फाउंडेशनचे डॉक्टर शिरसाट यांची उपस्थिती होती. मांजरसुंबा या आदर्श गावामध्ये आदरणीय सरपंच रुपालीताई कदम यांनी एक विशेष उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत आमचं डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचं कृषी महाविद्यालय यांच्या समन्वयानं आणि आमचे मार्गदर्शक नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार सुजयजी विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत या गावामध्ये कृषी कन्या यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहोत. यामध्ये कृषी शेतकरी चर्चासत्र, त्यानंतर फील्ड व्हिजिट्स, त्यानंतर या ठिकाणी शेतीचे वेगवेगळे स्टॉल्स लावलेले आहेत शेतकऱ्यांसाठी की ज्यामध्ये सेंद्रिय शेतीची माहिती आहे. यामध्ये वेगवेगळे सेंद्रिय शेतीतून पिकवलेले पदार्थ, उत्पादनं गावातील लोकांच्या माहितीसाठी ठेवलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी आज सरपंच महोदयांनी एक विशेष स्टॉल केला आहे की ज्यामध्ये ऑनलाईन दाखले गावामध्ये लोकांना मिळत आहेत. त्यामध्ये एक आरोग्य खात्याकडून एक स्टॉल उभा केला आहे की ज्यामध्ये शुगर असेल, BP असेल किंवा इतर काही मूलभूत चाचण्या या ठिकाणी आज लगेच लोकांना त्वरित करून मिळत आहेत. या ठिकाणी वाचनालयसुद्धा आहे की ज्याच्या गावातील बेरोजगार तरुणांना वापर होत आहे. अतिशय वेगवेगळे उपक्रम आहेत. यामध्ये आज महत्त्वाचं आमच्या सहकारी राऊत मॅडम यांनी शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिका पालन याविषयी चांगल्या प्रकारचं व्याख्यान दिलेलं आहे. आमचे सर्वच सहकारी आज या गावामध्ये येऊन लोकांसाठी चर्चासत्र या कार्यक्रमाचं आयोजन करून या गावातील शेतकऱ्यांना एक समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी मी या आमच्या कृषी महाविद्यालयाच्या वतीनं या गावच्या सरपंच माननीय रुपालीताई कदम यांचं विशेष आभार मानतो. तर न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगंजचे मुख्याध्यापक यशवंत भुतकर, उपमुख्याध्यापक काशीनाथ मते, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक वडे, मुख्याध्यापक ढोलपे, सोसायटीचे सेक्रेटरी भाऊसाहेब ठाणगे, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, कृषी सखी, पशुसखी, CRP आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर.
कारण संगमनेरमध्ये सुरू झालंय डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.